सर्वांनीच घरी हे पाहिलं असेल. आपण घरामध्ये मटकी, मूग ही भिजायला घालतो. पाण्यामध्ये काही तास त्याला ठेवतो आणि त्याच्यानंतर काय करतो आपण एखादा कॉटनचा कपडा घेतो आणि त्यातलं सगळं पाणी बाहेर काढून त्या मटकीतलं मूग जे काही त्याच्यामधलं पाणी बाहेर काढून ते मटकी किंवा मूग त्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपण बांधून ठेवतो. एखाद्या भांड्यामध्ये किंवा त्याच्यावर एखादं झाकण ठेवून त्याच्यामध्ये ठेवतो. त्याला असं जरी ठेवलं तरीही काय येतात, त्याला मोड येतात. मोड म्हणजे काय, स्प्राउट्स येतात, बरोबर. आणि हेच म्हणजे काय आहे, जर्मिनेशन ऑफ सीड आहे. हेच काय आहे, जर्मिनेशन ऑफ सीड. म्हणजे जर तुम्ही ते घेतलं आणि आता ते जर पेरलं, इफ यू सो दॅट सीड, द स्प्राउटेड सीड इफ यू सो, त्याच्यातून एक नवीन सॅपलिंग, एक नवीन रोप तयार होणार आहे, एक नवीन प्लांट क्रिएट होणार आहे, बरोबर. मग तुम्ही ते कोणतंही सीड घ्या तर ही सेम प्रोसेस होते. पण आपण इथे हेच पर्टिक्युलर सीड्स का वापरलेत, कडधान्य जे आहेत त्यांना पटकन स्प्राउट्स फुटतात. आपला जो एक्सपेरिमेंट आहे हा इझिली लगेच कव्हर होणार आहे. ओके, त्याच्यासाठी आपण ते वापरलेले आहेत. आता बघा काय सांगितलं, आपल्याला सर्वांना माहिती आहे कसे कडधान्याला मोड येतात, काय होतात. ते जे स्प्राउट्स आहेत त्यालाच आपण जर्मिनेशन म्हणतो. ओके, the part that grows from inside the seed towards the soil is called radicle and the part that grows above the soil is called plumule. आता जो सीड घेतलेला आहे तर सीड कडून दोन पार्ट्स येतात. एक जो आहे वरच्या बाजूला स्प्राउट येईल आणि जो दुसरा आहे तो खालच्या बाजूला येणार आहे. ओके, तर जो वरच्या बाजूला येतो आणि जो जमिनीच्या वर येणार आहे, जर तुम्ही ह्या बीला पेरलं, इफ यू सो दॅट सीड, जो जमिनीच्या वर येणार आहे तर त्या पार्टला काय म्हणतात बाळांनो, प्ल्युम्युल. प्ल्युम्युल म्हणजे ह्याच्यापासून आता एक नवीन झाड तयार होणार आहे. आणि जो पार्ट खालच्या दिशेने ग्रो होतो, विच ग्रोज इन टू द सॉइल डीप, त्याला काय म्हणतात, रॅडिकल. असे ज्यावेळेस जर्मिनेशन होतं त्याला दोन पार्ट्स असतात, एक असतो प्ल्युम्युल आणि दुसरा असतो रॅडिकल. प्ल्युम्युल म्हणजे जो वर जातो, ज्याच्यापासून प्लांट तयार होतो, पी फॉर पी लक्षात ठेवू शकता, पी फॉर प्लांट, पी फॉर प्ल्युम्युल. आणि दुसरा जो आहे जो खाली सॉइल मध्ये जातो त्याला म्हणतात रॅडिकल. आर फॉर रूट, आर फॉर रॅडिकल. ह्याच्यापासून रूट तयार होतात, आर फॉर रॅडिकल. ओके, ह्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतात. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. मग ह्या रॅडिकल पासून काय तयार होतं, तर रूट तयार होतो. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू अ पॉइंटेड एंड. दिस पार्ट ऑफ the plant growing below the soil support is called as the root. आता हा जो रूट आहे हा ग्राउंडच्या जवळ थिक आहे. ही जर जमीन असेल तर इथे ह्या पार्टला हा जो रूट असतो हा काय असतो, सपोज ही लेअर आहे आणि आता हा रूट ह्या साइडने डेव्हलप होणार आहे ना, तर हा सॉइलच्या जवळ ज्या वेळेस आहे तो थिक आहे,